नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। एमएसटी सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही अपडेट सीईटी सेल कडून आलेले आहेत। एक कंप्लीट प्रेस नोटीस रिलीज झालेली आहे, कारण खूप काही मिस इन्फॉर्मेशन YouTube वरती पसरवण्यात येते। ठीक आहे, त्यासाठी सीईटी सेलने कंप्लीट क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। प्रत्येक अपडेटला आपण बघणार आहोत। ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर प्रसाद भामरे होतो, ज्याला 1500 रुपीचा Amazon व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचंय। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्राइबर पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। एमएसटी सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, नक्की जॉईन करा। पहिली अपडेट म्हणजे तुमची एक्झाम डेट्स बद्दल बाळांनो। ठीक आहे, YouTube वरती काही गोष्टी सांगताय की तुमच्या बोर्ड झाली का लगेच तुमची एमएसटी सीईटी होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे। काही तसं नाही, सीईटीने कंप्लीट क्लॅरिफिकेशन दिलंय बाळांनो। तुमची जी एमएसटी सीईटी ची एक्झाम आहे त्याची डेट्स मी सांगतोय, व्यवस्थित ऐका, तुमच्याशी बोलतोय, व्यवस्थित ऐका। एमएसटी सीईटीचा जो पहिला अटेम्प्ट आहे, 2 अटेम्प्ट मध्ये एक्झाम होणार आहे, एवढी गोष्ट तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, सीईटीने कन्फर्म केलंय। पहिला जो अटेम्प्ट आहे बाळांनो, तो अटेम्प्ट होणार आहे एप्रिल मध्ये आणि दुसरा जो अटेम्प्ट होणार आहे तो होणार आहे मे मध्ये। ठीक आहे, एक्झॅक्ट डेट्स अजून माहित नाही, पण तुम्ही असं कन्सिडर करा एप्रिलच्या 15 तारखेनंतर होईल आणि मेच्या 15 तारखेनंतर होईल, असंच तुम्हाला कन्सिडर करायचंय। 16 जूनच्या आसपास तुमचा रिझल्ट येणार आहे। ठीक आहे, आता याच्यात पण एक ट्विस्ट बघा बाळांनो, जो पहिला अटेम्प्ट आहे तो मॅन्डेटरी आहे, तो द्यायचा आहे। असं नाही की पहिला अटेम्प्ट नाही देणार मी दुसरा देईल, चालणार नाही। पहिला अटेम्प्ट तुम्हाला द्यावाच लागेल, दुसरा द्यायचा असेल तर द्या, नाही तर नका देऊ, पण पहिला अटेम्प्ट तुम्हाला द्यायचाच आहे, हे सीईटीने मॅन्डेटरी सांगितलंय। ठीक आहे, पहिली अपडेट डेट्स बद्दल क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी। आता ऍप्लिकेशन डेट बद्दल पण सांगून देतो तुम्हाला, डिसेंबर एंडिंगला 25 डिसेंबर पासून फॉर्म भरणं सुरू होऊन जाईल। ठीक आहे, आता डेट्स बद्दल काहीच कन्फ्युजन तुमच्या मनात नकोय। ठीक आहे, आता दुसरी अपडेट बघूया जी सीईटी सेलने सांगितली आहे। दुसरी अपडेट जाणून घेण्याआधी बाळांनो, एक महत्वाची गोष्ट, एमएसटी सीईटी 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मी गॅरंटी देतो तिथूनच सेम टू सेम प्रश्न तुमच्या सीईटी मध्ये येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, आणि मी गॅरंटी देतो 0 पासून 99 पर्सेंटाईलची मी ओपन प्लॅटफॉर्म वरती ओपन कॅमेरामध्ये मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे। तुमचे 99 पर्सेंटाईल येतील जर प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर। एवढी गॅरंटी कोणीच घेत नाही, पण मी या गोष्टीची गॅरंटी घ्यायला रेडी आहे, तुमचे 99 पर्सेंटाईल येतील जर आता तुमचं 0 प्रिपरेशन आहे तरी सुद्धा। ठीक आहे, का रे बाळांनो इतकी गॅरंटी का घेतोय? कारण सगळे टीचर्स आयआयटीएन्स आहेत, एनआयटीएन्स आहेत। ठीक आहे, महाराष्ट्रात पहिल्यांदा असा प्लॅटफॉर्म क्रिएट झालेला आहे, त्याच्यात एमएसटी सीईटी साठी सुद्धा सगळे टीचर्स आयआयटीएन्स एनआयटीएन्स आहेत। गरजेचं नाही आयआयटीएन्स एनआयटीएन्स होणं, पण त्या टीचरांनी तो एक्झाम फेस केलेला असतो बाळांनो। त्यांना माहिती आहे त्या एक्झाम मध्ये किती तणाव असतो आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला शिकवतात। त्यांना माहिती आहे विदिन सेकंड तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो, ते तुम्हाला शिकवतात। फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स शिकवलं बाळांनो। थर्मोडायनामिक्स सगळ्यात पहिले थर्मोडायनामिक्सचे कॉन्सेप्ट, त्यानंतर सगळे न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न विचारले आणि त्यांना विदिन सेकंड कसं काय सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला शिकवतात क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये। तेवढं क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली। दुसरी महत्वाची अपडेट जी सीईटी सेलने दिलेली आहे। ठीक आहे, आता बऱ्याच युट्यूब चॅनलवरती किंवा बरेच न्यूजपेपर सुद्धा मी सांगतोय। ठीक आहे, न्यूजपेपर मध्ये सुद्धा या गोष्टींना आलेले की 50-50% रूल लागू होणार आहे या वर्षापासून। ठीक आहे, म्हणजे 50% तुमचे मार्क सीईटीचे कन्सिडर होतील आणि 50% मार्क तुमचे बोर्डाचे कन्सिडर होतील, दोघांना मिळून तुमचं इंजिनिअरिंग किंवा फार्मसीमध्ये ऍडमिशन होईल, अशी बातमी सगळीकडे पसरलेली आहे। ठीक आहे, पण या बातमीबाबत सुद्धा सीईटी सेलने सांगितलंय की जो क्रायटेरिया आहे 50-50%चा नसणार आहे। ठीक आहे, हा पण बोर्डाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागणार नाही, हे सीईटी सेलने कन्फर्म केलंय। ठीक आहे, म्हणजे तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये बोर्डाचं सुद्धा वेटेज असावं, हे सुद्धा सीईटी सेलने कन्फर्म केलंय। आता व्यवस्थित ऐका, पूर्ण गोष्ट ऐकून जा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ बिलकुल असा नाही बाळांनो की बोर्डाचे मार्क्स ऍडमिशन प्रोसेसमध्ये कन्सिडर होणार आहेत, असं नाहीये। ठीक आहे, बोर्डाचे मार्क्स फक्त इलिजिबिलिटीसाठी कन्सिडर होतील, पण बोर्डाचं प्राधान्य वाढावं म्हणून बोर्डाची डिफिकल्टी लेवल वाढू शकते, हे सीईटी सेलने सांगितलंय। ठीक आहे, तिसरी महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग बद्दल। 2027 पासून सीईटीची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, या गोष्टीची पण सीईटीने कल्पना देऊन दिलेली आहे। ठीक आहे, पण 2026च्या विद्यार्थ्यांसाठी काही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, पण जर तुम्ही 2027 मध्ये देणार असणार तर तुमच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सीईटी सेलने कल्पना देऊन दिलेली आहे तुम्हाला। तुम्ही रेडी राहा, 100% तुमच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ठीक आहे, 3 अपडेट झाल्या क्लिअर। चौथी अपडेट, सीईटीच्या पेपरची डिफिकल्टी लेवल। डेफिनेटली सीईटी सेलने क्लिअर कट मेन्शन केलेले ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्त असतील ऍज कम्पेअर टू फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन। आतापर्यंत जी सीईटी फॉर्म्युला बेस होत होती, ठीक आहे, आता ती ऍप्लिकेशन बेस होणार आहे। ठीक आहे, क्वेश्चनची पातळी तुमची वाढणार आहे, जेई सारखे क्वेश्चन तुमचे इन्क्लूड होणार आहे। ठीक आहे, या गोष्टीला मी अजिबात ऍग्री करत नाही। ठीक आहे, मी विद्यार्थ्यांच्या पूर्ण सपोर्टमध्ये, कारण जर तुम्हाला एमएसटी सीईटीला जेई सारखं करायचंय मग तुम्ही हे का करताय की सीईटी का घेताय? जेईनेच ऍडमिशन देऊन द्या तुम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना। महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी काही ना काही तर बेनिफिट पाहिजे, मग तुम्ही ती पातळी का वाढवताय सीईटीची? याबद्दल माझं
अजिबात सीईटी कडे मत नाहीये बाळांनो, ठीक आहे. पण ठीक आहे, सीईटीने सांगितलं पातळी वाढणार आहे, तुमच्या एकट्यासाठी नाही वाढणार आहे, सगळ्यांसाठी वाढेल, म्हणून अभ्यासाला लागा. आणि बाळांनो तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. जर फक्त तुम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट या दोन गोष्टी एचएससीचं बुक केलं नाही केलं काहीच केलं नाही तरी चालेल, ठीक आहे. फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99% साठी. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो. शेवटची अपडेट जी सीईटीने दिली बाळांनो ती म्हणजे कट ऑफ वरती, ठीक आहे. सीईटी सेलने स्वतः ऍक्सेप्ट केलेले, स्वतः विद्यार्थ्यांना सावधान केलेले की कट ऑफ यावर्षी अजून सुद्धा वाढू शकतो, कारण 12वी मध्ये सगळ्यात जास्त ऍप्लिकेशन आलेले आहेत आणि नंबर ऑफ सीट्स बद्दल अजून काही कन्फर्मेशन सीईटी सेलने प्रोव्हाइड केले नाही. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन 100% वाढणार आहे बाळांनो, ठीक आहे. गोष्टी दिवसेंदिवस टफ होऊन जातात, या गोष्टींना तुम्हाला समजून घ्यावं लागेल, ठीक आहे. तुमच्यासोबत अनफेअर होतंय असली गोष्ट नाहीये, ठीक आहे. आता ह्यावेळी तुम्हाला असं नेक्स्ट वेळ निगेटिव्ह मार्किंग येऊ लागेल, त्यांच्यासाठी तर अजून अवघड आहे. म्हणून तुम्ही स्वतःला वाईट नका वाटून घेऊ, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला 99% काढायचे, आपल्याला सीयूईपी मध्ये जायचंय, ठीक आहे. 99च्या खाली सीयूईपी भेटत नाही, या गोष्टीची तुम्हाला खात्री घ्यावी लागेल. 99% खाली, ठीक आहे. जर तुमचं टार्गेट सीयूईपी असेल तर या सगळ्या अपडेट सीईटी सेल कडून आलेल्या आहेत. मला वाटलं हे तुमच्यासोबत शेअर व्हावं आणि तुम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. मी परत सांगतोय, खात्री देतोय तुम्हाला 99% वारीची, ठीक आहे. आणि काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि सीईटी आणि बोर्ड दोघांना बरोबर घेऊन चाला, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.